श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कधी असं वाटतंय का की मन एका जागी स्थिर राहत नाहीये आणि सतत काहीतरी नवीन विचार डोक्यात चालू आहेत? प्रयत्न खूप करता आहात पण त्याचं फळ मिळायला थोडा उशीर होतोय असं जाणवतंय का? की अचानक आयुष्यात एखादा बदल घडणार आहे अशी आतून जाणीव होत आहे? हा आठवडा तुमच्यासाठी विचारांची गर्दी, निर्णयांची परीक्षा आणि नव्या संधींची चाहूल घेऊन येत आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मिथुन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तुमच्यासाठी विचारांची हालचाल आणि बदलांची चाहूल घेऊन येतोय. मन एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलं राहील. कधी नवीन योजना सुचतील तर कधी जुन्या गोष्टी पुन्हा डोकं वर काढतील. या काळात तुम्हाला थोडं थांबून स्वतःकडे नीट पाहण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टीत घाई केल्यास गोंधळ वाढू शकतो, पण शांतपणे विचार केलात तर योग्य मार्ग सापडेल. हा आठवडा तुम्हाला शिकवणार आहे कधी पुढे जायचं, कधी थांबायचं आणि कधी फक्त परिस्थिती समजून घ्यायची. त्यामुळे मन स्थिर ठेवा आणि येणाऱ्या बदलांना स्वीकारायला तयार राहा. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल, पण त्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. सुरुवातीला कामांचा ताण वाढलेला जाणवेल. एक काम पूर्ण होण्याआधी दुसरं काम समोर येईल, त्यामुळे थोडा गोंधळ उडू शकतो. पण इथेच तुमची खरी कसोटी आहे. तुम्ही जर शांत राहून नियोजन करून काम केलं तर सगळं व्यवस्थित हाताळू शकता. एखादा वरिष्ठ तुमच्या कामावर लक्ष ठेवून असेल, त्यामुळे निष्काळजीपणा अजिबात चालणार नाही. तुमच्या कल्पना चांगल्या असतील, पण त्या योग्य पद्धतीनं मांडणं महत्त्वाचं आहे. बैठकीत किंवा चर्चेत बोलताना स्पष्टपणा ठेवा, पण शब्दांची निवड जपून करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडासा बदलांचा आहे. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर जुने ग्राहक टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. एखाद्या नवीन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल, पण लगेच निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम पण जपून चालण्याचा आहे. पैसा येईल, पण तो टिकवणं तुमच्या हातात असेल. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. घरगुती गरजा, आरोग्य किंवा एखादी छोटी-मोठी खरेदी. त्यामुळे बजेट सांभाळणं गरजेचं आहे. एखादी जुनी रक्कम परत मिळू शकते, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. पण त्या आनंदात अनावश्यक खर्च करू नका. गुंतवणूक करताना फार काळजी घ्या. कुणाच्याही सांगण्यावरून निर्णय घेऊ नका. आधी पूर्ण माहिती घ्या, मगच पुढे पाऊल टाका. प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा कधी गोड, कधी थोडा तणावाचा असेल. प्रेमात असणाऱ्यांना जोडीदाराकडून अधिक अपेक्षा असतील. जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर मनात खट्टूपणा येऊ शकतो. मात्र इथे संवाद खूप महत्त्वाचा आहे. मनातल्या गोष्टी दडवून ठेवू नका. प्रेमाने आणि शांतपणे बोललात तर अनेक गैरसमज दूर होतील. लग्न झालेल्यांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतो, पण वेळेवर शांत राहणं महत्त्वाचं आहे. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतल्यास परिस्थिती सुधारेल. घरात एखादा आनंदाचा क्षणही येऊ शकतो. मानसिक स्थिती आणि आत्मविश्वास. या आठवड्यात तुमचं मन खूप चंचल राहील. एकाच वेळी अनेक विचार डोक्यात फिरत राहतील, त्यामुळे निर्णय घेणं कठीण जाईल. कधी खूप उत्साह येईल तर कधी अचानक निराशा वाटेल, पण हे सगळं तात्पुरतं आहे. तुम्ही जर स्वतःला शांत ठेवलं तर योग्य मार्ग नक्की सापडेल. ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात थोडा वेळ घालवणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः थकवा, झोपेची कमतरता किंवा डोकेदुखी जाणवू शकते. वेळेवर जेवण करा, पाणी भरपूर प्या आणि बाहेरचं अन्न कमी करा. झोप पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मनावर परिणाम होईल. हलका व्यायाम, चालणं किंवा योग केल्यास शरीर आणि मन दोन्ही चांगलं राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक पण प्रगतीचा आहे. अभ्यास करताना लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. मोबाईल, मित्र किंवा इतर गोष्टींमुळे वेळ वाया जाऊ शकतो. पण जर तुम्ही ठरवलं तर सगळं नियंत्रणात आणू शकता. रोज ठराविक वेळ अभ्यासासाठी ठेवा. सकाळचा वेळ जास्त चांगला ठरेल. जुन्या धड्यांची पुनरावृत्ती करा. नवीन विषय घाईत सुरू करू नका. समजून घेतलेला अभ्यास पुढे उपयोगी पडेल. उपाय. या आठवड्यात काही सोपे उपाय केल्यास मन शांत राहील आणि अडचणी कमी होतील. बुधवारच्या दिवशी गणपतीची पूजा करा. ओंग गणपतये नमः मंत्राचा जप करा. हिरव्या वस्तूंचं दान करा. वाद टाळा आणि सत्य बोलण्याचा प्रयत्न करा. हा आठवडा तुम्हाला स्वतःला समजून घेण्याचा आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे.
काही क्षण गोंधळाचे असतील, काही आनंदाचे, पण शेवटी तुम्ही अधिक मजबूत बनाल. मिथुन राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुमच्यासाठी विचारांची चढ-उतार, भावना आणि योग्य निर्णयांची कसोटी घेणारा ठरणार आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ आणि अस्थिरता जाणवेल, पण जसजसा वेळ पुढे जाईल तसतसं तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना दिसाल. कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचं फळ थोडं उशिरा मिळेल. आर्थिक बाबतीत जपून वागणं गरजेचं आहे, कारण अनपेक्षित खर्च वाढू शकतो. नातेसंबंधांमध्ये संवाद हाच सर्वात मोठा उपाय ठरेल. मनातल्या गोष्टी दडवून न ठेवता शांतपणे व्यक्त केल्यास नातं अधिक मजबूत होईल. मन कधी स्थिर तर कधी चंचल राहील, पण तुम्ही स्वतःला सावरू शकाल. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य दिनचर्या ठेवलीत तर त्रास टाळता येईल. विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवलं तर प्रगती नक्की दिसेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला शिकवतो, घाई नको, विचारपूर्वक पाऊल टाका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण थोडा संयम ठेवलात तर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.